हाय प्रोटीन आणि एकदम टेस्टी असा लंच किंवा डिनर बनवायचा असेल तर हा मसूर डाळ पुलाव एकदा नक्की ट्राय करा. बनवायला खूप सोपा आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो. सगळ्यात आधी मी मसूर डाळ 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली. आता कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यात तेजपान, थोडे खडे मसाले, हिरव्या मिरच्या आणि कांदा घातला. कांदा छान झाला की त्यामध्ये आलं लसण पेस्ट घातली. त्यानंतर टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवला. आता त्यात लाल तिखट, हळद, धने पावडर आणि थोडासा बिर्याणी मसाला घातला. त्यामुळे पुलावाला खूप छान टेस्ट येतं. नंतर बटाटे घातले. बटाटे थोडेसे शिजले की भिजवलेली मसूर डाळ घातली. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. सगळं एकत्र करून त्याला 5 मिनिटं शिजू दिलं. मग धुवून ठेवलेले तांदूळ घातले. त्याला छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर 1 मोठा ग्लास पाणी घालून सगळं छान मिक्स केलं. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 काजू घातले. काजू घातल्यामुळे पुलावाची चव अजून छान लागते. हलका रिच फ्लेवर येतो. मग कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ दिल्या. तोपर्यंत एका पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलं. त्यात थोड्या सोया वड्या घातल्या. वरून थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून 8 ते 10 मिनिटं छान रोस्ट करून घेतलं. मसूर डाळमध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि आयरन असतं. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. शरीराला चांगली ऊर्जा मिळते आणि ही डिश खूप पौष्टिक बनते. कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर झाकण उघडलं तर एकदम मस्त खमंग आणि टेस्टी मसूर पुलाव तयार होता.